नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेक्चर-होलिनचा घटक विपुलता सिद्धांत किंवा त्यालाच आपण हेक्चर-होलिन थेअरी असं म्हणतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेक्चर-होलिनच्या घटक विपुलता सिद्धांताबद्दल थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, लक्षपूर्वक ऐका की आंतरराष्ट्रीय व्यापाराचं कारण वस्तूच्या किमतीमध्ये म्हणजे जो काही फरक असतो ते कारण आपण इथं मानलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये एकाच वस्तूच्या किमतीत कमी जास्त असतात. वेगवेगळ्या देशामध्ये नैसर्गिक देणग्यातील जी काही भिन्नता आहे आणि वस्तूच्या निर्यातीतील जी काही भिन्नता आहे या दोन्हींचा एकमेकाशी संबंध हा काय केलेला आहे, ओव्हलिन यांनी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हेक्चर यांनी त्यांचा एक ग्रंथ आहे, म्हणजे त्यांनी लिहिलेलं जे काही लेख आहे, द इफेक्ट्स ऑफ फॉरेन ट्रेड ऑन डिस्ट्रीब्युशन इन इन्कम, या त्यांच्या लेखामध्ये मांडलेल्या भूमिकाच्या आधारे बार्टिल ओव्हलिन यांनी काय केले, सन 1933मध्ये इंटर रिजनल अँड इंटरनॅशनल ट्रेड या नावाचा त्यांनी काय केला, ग्रंथ लिहिला. आणि त्यामध्ये त्यांनी सामान्य संतुलन सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाच परस्परावलंबन सिद्धांत म्हणजे म्युच्युअल इंटरडिपेंडन्स थेअरी असंही त्याला म्हटलं गेलं. तर या सिद्धांतांची मांडणी करताना त्यांनी सनातन अर्थतज्ञांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताच्या विरोधी काय केलेली आहे, भूमिका बजावलेली आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये की आंतरराष्ट्रीय व्यापाराकरता स्वतंत्र सिद्धांताची आवश्यकता नसते किंवा स्वीडनमधील या अर्थतज्ञाच्या दृष्टिकोनाला परराष्ट्रीय व्यापाराचा जो आधुनिक दृष्टिकोन आहे तो आधुनिक दृष्टिकोनसुद्धा इथं म्हटलं जातं. तर ॲडम स्मिथनं निरपेक्ष खर्चातील जी काही तफावतीमुळे आणि रिकार्डोने सापेक्ष खर्चातील जी काही तफावत आहे त्या तफावतीमुळं आंतरराष्ट्रीय व्यापार होतो असं म्हटलेलं आहे, हे आपण पाहिलेलं आहेच. परंतु बघा इथं खर्चामध्ये तफावत का निर्माण होते याचं स्पष्टीकरण काय केलेलं आहे, स्मिथ आणि रिकार्डोने दिलेलं नाही. याचं उत्तर मात्र इथं हेक्चर-होलिन यांनी दिलेलं आहे. म्हणजे ओव्हलिनच्या मते घटक विपुलतेमध्ये उत्पादन याच्यामध्ये काय होते, तफावत घडते आणि म्हणून दोघांचा सिद्धांत हा घटक विपुलता या नावाने ओळखला गेलेला आहे. तर आपण सविस्तर इथं पाहूया हेक्चर-होलिनच्या घटक विपुलता सिद्धांताची गृहीते इथं मी थोडक्यात दिलेली आहेत. तर पहिलं गृहीत असं आहे की दोन देश, दोन वस्तू, दोन उत्पादन घटक, वस्तू व घटक बाजारात पूर्ण स्पर्धा असते. नंतर चौथं गृहीत कसं आहे की काही वस्तू ह्या श्रमप्रधान तर काही वस्तू भांडवल प्रधान असतात, लक्षात घ्या. नंतर पाचवं गृहीत असं सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या देशामध्ये उत्पादन घटकाचा उपलब्धतेत फरक आढळतो किंवा फरक असतो. नंतर सहावं, दोन देशात घटक अगतिशील असतात. ते घटक काय गतिशील नसतात तर अगतिशील असतात, हे एक महत्त्वाचं गृहीतक त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर लास्ट वन, मुक्त व्यापार असतो. दोन देशामध्ये काय असतो, मुक्त व्यापार असतो. नंतर शेवटचं गृहीतक असं सांगितलेलं आहे की तंत्रज्ञान स्थिर असते. म्हणजे या सर्व गृहीतकं यांचा विचार केला तर ही जी काही गृहीतके असतील तरच तो जो सिद्धांत आहे तो सिद्धांत प्रत्ययास येण्यास मदत होतं असं हेक्चर आणि ओव्हलिनच्या घटक विपुलता सिद्धांतात स्पष्ट केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, इथं घटक विपुलता सिद्धांतामध्ये महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे नेमकं काय म्हटलेलं आहे हेक्चर-होलिननं तर आपण बघूया. तर त्यांच्या मते भांडवल विपुल देशात भांडवली वस्तूची निर्यात करून, लक्षात घ्या, भांडवल विपुल देशात भांडवली वस्तूची निर्यात करून श्रमप्रधान वस्तूची आयात करतात. तर श्रमविपुल देशामध्ये बघा त्याच्या विरोधात्मक, श्रमविपुल देशात श्रमप्रधान वस्तूची निर्यात करून भांडवल वस्तूची काय करतात,
आयात करतात. म्हणजे इथं भांडवल प्रधान देश भांडवली वस्तूची निर्यात करतो आणि श्रमप्रधान वस्तूची काय करतो, आयात करतो. आणि श्रमप्रधान विपुल देश हे श्रमप्रधान वस्तूची काय करतो, निर्यात करतो आणि भांडवली वस्तूची काय करतो, आयात करतो. हे आपलं महत्त्वाचं हेक्चर होलींनं मांडलेल्या घटक विपुलता सिद्धांताचं काय आहे, विधान आहे. लक्षात घ्या. आता इथं लक्षात घ्या, इथं आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. 2 देश सांगितलेले आहेत बघा, भारत आणि अमेरिका. भारत आणि अमेरिका. तर या दोघांची वैशिष्ट्ये काय की श्रमप्रधान आणि भांडवल प्रधान. आता भारत हा श्रमप्रधान आणि भांडवल प्रधान कशा पद्धतीनं, म्हणजे श्रम हे काय केलेलं आहे इथं, भांडवल प्रधान कमी आहे कशामध्ये, भारतामध्ये. म्हणून आपण इथं श्रमप्रधान हे आपण जास्त दाखवलेलं आहे. आणि अमेरिकेमध्ये श्रमप्रधान हे काय केलेलं आहे, कमी केलेलं आहे. आणि भांडवल प्रधान हे काय केलेलं आहे, जास्त आहे असं दाखवलेलं आहे. नंतर अन्नधान्याच्या बाबतीत बघा, भारत देश हा काय आहे, म्हणजे श्रम विपुलतेमुळे तयार केल्या जाणाऱ्या अन्नधान्याच्या किमती कमी राहतात. म्हणून भारत देश हा श्रमप्रधान वस्तूची काय करतो, निर्यात करतो आणि भांडवल प्रधान वस्तूची आयात करतो. इथं काय केलेलं आहे, लक्षात आलं का तुमच्या, ह्याचा मोबदला आणि खर्च किंवा किंमत हे काय केलेले आहे, आपल्याला इथं कमी दाखवलेले आहे. आणि अमेरिकेमध्ये मात्र बघा इथं भांडवल जास्त असल्यानं, लक्षात घ्या, अमेरिकेमध्ये काय केलेलं आहे, भांडवल जास्त असल्यानं, भांडवल जास्त असल्यामुळं भांडवल जास्त असल्यानं कमी, म्हणजे भांडवलाचा मोबदला हा कमी. म्हणजे इथं आपण कसं दाखवतो बघा, भारतामध्ये भांडवल कमी आणि अमेरिकेमध्ये भांडवल आपण जास्त दाखवतोय. तर याचा मोबदला, खर्च आणि किंमत इथं आपल्याला भारतामध्ये काय केलेली आहे, जास्त म्हणजे दाखवायला लागणार आहे आणि इथं कमी. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या की श्रमविपुलतेमुळे तयार केल्या जाणाऱ्या अन्नधान्याच्या किमती ह्या कमी राहतात आणि म्हणून भारत देशात श्रमप्रधान वस्तूची निर्यात आणि भांडवल प्रधान वस्तूची आयात करतो. इथं हे आपल्याला इथं अन्नधान्य आणि यंत्रसामुग्रीच्या ह्याच्यानुसार लक्षात येते. मात्र बघा इथं अमेरिकेमध्ये भांडवल जास्त असल्यानं भांडवलाचा मोबदला कमी, त्याचा परिणाम काय की भांडवल प्रधान यंत्रसामुग्रीची जी काही किंमत आहे ती किंमत कमी राहते. इथं दाखवलेलं आहे, मोबदला, त्याचा खर्च आणि किंमत ही काय केलेली आहे, इथं कमी राहते आणि भांडवल हे जास्त राहते. हे अमेरिकेमध्ये आपल्याला लक्षात येतं. आता याच्या उलट बघा, श्रमाच्या दुर्मिळतेमुळे श्रमप्रधान वस्तूची जी किंमत आहे ती किंमत काय होते, जास्त राहते. लक्षात आलं. म्हणजे याचं परिणाम काय की अमेरिका भांडवल प्रधान वस्तूची काय करतो, निर्यात करतो आणि श्रमप्रधान वस्तूची काय करतो, आयात करतो. तर हे आपल्याला लक्षात आलं. म्हणजे फायदेशीर उत्पादन कशा पद्धतीचं, तर आपण पुढं म्हणजे हे फायदेशीर उत्पादन कशा पद्धतीचं अमेरिकेला आणि भारताला अवगत झालेलं आहे हे आपण एक उदाहरणाच्या दृष्टीनं पाहूया. आता ह्या तक्त्याचा आपण थोडक्यात चर्चा केलेलीच आहे. तर विद्यार्थ्यांनो एक आकृती आहे, तर त्या आकृतीमध्ये बघा इथं मी एक छोटीशी आकृती केलेली आहे. तर बघा इथं एक्स अक्षावर काय केलेलं आहे, अन्नधान्याचं उत्पादन, एक्स अक्षावर अन्नधान्याचे उत्पादन आणि वाय अक्षावर यंत्रसामुग्री दाखवलेली आहे. आता सी आणि C1 हा जो आपला ही रेषा सी आणि C1 हे काय आहे, अमेरिकेचा उत्पादन शक्यता वक्र. सी आणि C1 हा अमेरिकेचा उत्पादन शक्यता वक्र, हे लक्षात घ्या. नंतर तो यंत्रसामुग्रीचं काय करतो, उत्पादन OC आणि अन्नधान्याचे उत्पादन OC1. लक्षात आलं, OC इथं आणि अन्नधान्याचं उत्पादन काय करतो, OC1.
1 अशा पद्धतीनं करतो. तर विद्यार्थ्यांनो इथं लक्षात घ्या आकृतीमध्ये की L आणि L1 हे पहा इथं L आणि L1 हे ग्रीन दाखवते की L आणि L1 हे भारताचा उत्पादन शक्यता वक्र आहे. L आणि L1 हा भारताचा उत्पादन शक्यता वक्र आहे असं आपण गृहीत धरूया. तर इथं बघा आकृतीमध्ये अन्नधान्याची उत्पादन OL1 ही अन्नधान्याची काय आहे उत्पादन व यंत्रसामुग्रीचं उत्पादन केवळ O आणि L इथं कमी दर्शवलेलं आहे. तर PP ही जी काय किंमत रेषा आहे म्हणजे घटक किंमत रेषा आहे कुठली हे बघा ही PP ही काय आहे किंमत रेषा इथं आपल्याला आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. लक्षात आलं म्हणजे श्रमाच्या दुर्मिळतेमुळे श्रमप्रधान वस्तूची किंमत जास्त राहते आणि म्हणून काय होतं की अमेरिकेमध्ये भांडवलप्रधान वस्तूची निर्यात तर श्रमप्रधान वस्तूची आयात केली जाते हे आपल्याला इथं लक्षात येतं. म्हणजे आपण बघा इथं आकृतीमध्ये एक्स अक्षावर अन्नधान्याचं उत्पादन दाखवलेलं आहे, वाय अक्षावर यंत्रसामुग्रीचं उत्पादन म्हणजे दाखवलेलं आहे आणि इथं मी तुम्हाला मगाशी नोट डाऊन केलेलं आहे की C1 हा अमेरिकेचा उत्पादन शक्यता वक्र आहे आणि तसाच L1 हा भारताचा उत्पादन शक्यता वक्र इथं मी आकृतीमध्ये दाखवलेला आहे. तर अमेरिकेमध्ये C1 ह्या OC आणि हे काय आहे यंत्रसामुग्रीचं उत्पादन आणि OC1 हे काय आहे अन्नधान्याचं उत्पादन आणि L1 ह्या वक्राचं जर आपण विचार केला भारताच्या उत्पादन शक्यता वक्राचा तर अन्नधान्याची उत्पादन OL1 आणि यंत्रसामग्रीचं उत्पादन केवळ O आणि L हेच आपल्याला इथं लक्षात येतं आणि म्हणून याच्या परिणाम की PP ही काय आहे घटक किंमत रेषा आहे. लक्षात आलं ही आकृती. तर पुढे पाहूया अमेरिकेमध्ये फायदेशीर उत्पादन कशा पद्धतीनं आहे. तर PP ही घटक किंमत रेषा जेव्हा अमेरिकेच्या उत्पादन शक्यता वक्रामध्ये A बिंदूमध्ये स्पर्श करते. A बिंदूमध्ये इथं आपण दाखवले हे बघा ही जी काय PP रेषा आहे ही जी P आणि ही P रेषा आहे ही अशी आपण काढलेली आहे तर ती A बिंदू हा जो A बिंदू आहे हे A बिंदूमध्ये काय केलेले आहे स्पर्श करताना दाखवलेले आहे. म्हणजे A बिंदूमध्ये यंत्रसामुग्रीचे उत्पादन अधिक आहे तर अन्नधान्याचं उत्पादन कमी आहे. याचं कारण काय की अमेरिकेमध्ये भांडवल विपुल प्रमाणात आहे आपण इथं आकृतीच्या सहाय्याने किंवा टेबलच्या सहाय्याने दाखवलेलं आहे आणि त्यामुळं अमेरिका यंत्रसामग्रीचं उत्पादन करून त्याची निर्यात करेल आणि भारताकडून काय करेल अन्नधान्याची आयात करेल. म्हणजे अमेरिकेला काय होतं हे उत्पादन फायदेशीर ठरतं हे आपल्याला इथं आकृतीवरून लक्षात येतं. आता विद्यार्थ्यांनो भारताचं फायदेशीर उत्पादन कशा पद्धतीनं आहे आपण पाहूया. तर हे झालं अमेरिकेचं. आता भारताचं फायदेशीर उत्पादन आता PP ही घटक किंमत रेषा जी आपण मगाशी बघितली A रेषाला छेद करते. तर PP ही घटक रेषा भारताच्या L आणि L1 या उत्पादन शक्यता वक्रामध्ये I बिंदूमध्ये स्पर्श करते. आता आकृतीमध्ये आपण बघूया तर काय होते I बिंदूमध्ये स्पर्श करते म्हणजे L1 लक्षात आलं इथं. तर भारतामध्ये अन्नधान्याचं जे काही उत्पादन आहे ते उत्पादन अधिक होतं कधी PP ही घटक किंमत रेषा L1 ह्याला काय होते I या रेषेमध्ये हे झाल्यानंतर इथं ही जी रेषा आहे ती IL इथं
काय होते, स्पर्श करते. आणि भारतात अन्नधान्याचं उत्पादन अधिक होतं, म्हणजे यंत्रसामुग्रीचं उत्पादन कमी होतं, कारण भारतामध्ये श्रम विपुल प्रमाणात आहेत. म्हणून भारत हा श्रमप्रधान अन्नधान्याची निर्यात करेल आणि भांडवल प्रधान यंत्रसामुग्रीची काय करेल, श्रमप्रधान अन्नधान्याची निर्यात करेल आणि भांडवल प्रधान यंत्रसामुग्रीची आयात करेल. थोडक्यात सांगायचं काय की अमेरिका भांडवल प्रधान वस्तूची निर्यात करेल आणि श्रमप्रधान वस्तूची काय करेल, आयात करेल. हे एक भारताचं काय आहे, फायदेशीर तत्व म्हणजे ह्या उत्पादनामध्ये अंगीकारलेलं आहे. लक्षात आलं का तुमच्या? आता आपण हा जो सिद्धांत मांडलेला आहे, तर या सिद्धांतावर टीका काय काय करण्यात आल्या हे आपण पाहूया. तर पहिली टीका अशी आहे की स्थितिशील सिद्धांत. पहिली टीका अशी आहे की स्थितिशील सिद्धांत म्हणजे टीकात्मक परीक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी या सिद्धांताचा अभ्यास करून झाल्यानंतर कशा पद्धतीनं हा सिद्धांत योग्य नाही किंवा कशा पद्धतीनं सिद्धांत असायला हवा हे या सिद्धांतात थोडक्यात सांगितलेलं आहे. तर स्थितिशील सिद्धांतामध्ये असं सांगू शकतो की सनातनवादी सिद्धांताप्रमाणेच हा जे काय हेक्स्चर आणि ओहलीन ह्या अर्थतज्ञांनी सिद्धांत मांडला, तो सिद्धांत त्यांनी काय केलं आहे, स्थितिशील आहे. म्हणजेच उत्पादन फलनामध्ये बदल होत नाही, मात्र प्रत्यक्षात उत्पादन फलनामध्ये बदल होतो असं इतरांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यावर ही टीका केलेली आहे. नंतर अवास्तव गृहीते. आता या सिद्धांतामध्ये 2 देश, 2 वस्तू आणि 2 उत्पादन घटक म्हणजे गृहीत धरलेले आहे. आपण हे गृहीतामध्ये पाहिलेलं आहे. मात्र बघा, प्रत्येक देशामध्ये 2पेक्षा अधिक वस्तू निर्माण होतात आणि 2पेक्षा अधिक उत्पादन घटकसुद्धा असतात आणि याच्यामध्ये व्यापारामध्ये अनेक देश समाविष्ट झालेले असतात. हे आपल्याला काय केलेलं आहे, दिसून येतं. म्हणजे हे गृहीत काय आहे, अवास्तव आहे असं टीकात्मक इथं परीक्षण केलेलं आहे. नंतर तिसरं, घटक एकजिन्सी नसतात. आता दोन्ही देशामध्ये उत्पादन तंत्र आणि उत्पादन घटक एकजिन्सी असतात, हे अवास्तव आहे. म्हणजे याचं कारण काय की दोन्ही देशामध्ये श्रम एकजिन्सी म्हणजे एकसारखे नसतात. ही एक टीका केलेली आहे. नंतर वाहतूक खर्च दुर्लक्षित. आता ओहलीन यांनी वाहतूक खर्च गृहीत धरला नाही, मात्र व्यापारावर कमी जास्त वाहतूक खर्चामध्ये परिणाम होतो, म्हणून वाहतूक खर्च गृहीत धरणे हे आवश्यक असते असं इतर अर्थतज्ञांचं मत आहे. पुढचा मुद्दा असा आहे की पूर्ण स्पर्धा नसते. पुढची टीका काय केलेली आहे की पूर्ण स्पर्धा नसते. आता याच्यामध्ये बघा, ओहलीन यांनी पूर्ण स्पर्धा आणि पूर्ण रोजगार गृहीत धरला आहे, मात्र कोणत्याही देशामध्ये पूर्ण स्पर्धा आणि पूर्ण रोजगार नसतो हे इथं टीका केलेली आहे. नंतर शेवटची टीका अशी आहे की अनिश्चित सिद्धांत. आता हर्बर यांनी म्हणजे हर्बर हे एक अर्थतज्ञ आहेत. आता त्या अर्थतज्ञांनी काय म्हटलेलं आहे की हेक्स्चर-ओहलीन सिद्धांतामध्ये निश्चित स्वरूपाचा सिद्धांत नाही, म्हणजे तो जर अनिश्चित स्वरूपाचा आहे अशा पद्धतीची त्यांनी टीका केलेली आहे. लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं स्थितिशील सिद्धांत, अवास्तव गृहीते किंवा घटक एजन्सी नसतात, वाहतूक खर्च दुर्लक्षित किंवा पूर्ण स्पर्धा नसते, अनिश्चित सिद्धांत, अशा पद्धतीची जे काय टीका आहेत त्या टीका इथं आपल्याला लक्षात आलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, इथंच आपण थांबूया. सो थँक्यू व्हेरी मच.